मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आता महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावरून एक वादंग माजलं आहे. ते वादंग असं आहे की पुण्यामध्ये काही ब्राह्मण महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन निवेदन दिलं की महात्मा फुले चित्रपटामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की शेंडी आणि जाणवीदारी व्यक्ती म्हणजे ते ब्राह्मण थोडक्यात. तर त्यांनी खूप महात्मा फुलेंची हेटाळणी केली. फुले कुटुंबियाची म्हणजे फुले पती पत्नींची हेटाळणी केली. तर त्याला आक्षेप नोंदवला गेला आहे. आता फक्त त्यांनी निवेदन दिलं आहे असं की बा हे चुकीचं आहे, तर हे ह्याच्यात दाखवू नये, हा भाग कट करावा अशी त्याच्यात विनंती करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे या ह्याच्यामध्ये एवढंच लिहिलं आहे म्हणजे की हे असं तो भाग कट करण्यात यावा असं लिहिलं आहे. कारण याच्यात एक गैरसमज पसरवण्याचा हेतू जास्त आहे. जे काही सत्य आहे दाखवण्याचं सत्य आहे ते आहेच, सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण त्याच्याबाबत एक गैरसमज पसरवण्याचा जास्त असू शकतो, तर तो भाग कट करावा. आता एवढं निवेदन दिलं फक्त. आता त्याच्यावर व्हिडिओ किती बनले माहिती आहे का? मी परवा यूट्यूबला बघितलं, खूप व्हिडिओ बनले असे की ब्राह्मणांचा पोटशूळ का उठतो महात्मा फुलेंचं नाव घेतल्यावर वगैरे वगैरे. आता पोटशूळ उठणं म्हणजे काय? पोटशूळ उठणं याचा अर्थ जर बघितलात तुम्ही, तर जे छावा चित्रपट निघाला त्यावेळी जो शिर्केंची जे भाऊबंदकी आहे आताची, म्हणजे जे त्याच्यात असं दाखवलं छावा चित्रपटामध्ये की गणोजी शिर्के वगैरे जे लोक होते त्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं असं त्याच्यात दाखवलं आहे. तर हे दृश्य बघितल्यानंतर जे शिर्केंचे आताचे हयात भावबंद आहेत ते ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले चॅनलवर असतील किंवा कुठे यूट्यूब चॅनलवर असतील, या ठिकाणी येऊन ते रिॲक्ट झालेत ना, त्याला पोटशूळ उठणं म्हणतात. एक निवेदन देणं म्हणजे पोटशूळ उठण्याचा विषय येत नाही. बरं, तुम्ही जर ती बातमी बघितला असाल तर त्या ब्राह्मण महिला आहेत किंवा पुरुष आहेत, त्यांनी सरळ सरळ म्हटलं की महात्मा फुलेंसारख्या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट येणं ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात हा भाग वगळावा अशी त्यांनी विनंती केली. विनंती करणं म्हणजे पोटशूळ उठणं नाही. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, मीडिया जे आहे त्याला कुठला चुकीचा शब्द वापरते ते. हे आता विषयांतर होईल थोडं, पण तुम्हाला कशी मीडिया प्रत्यक्ष काय आहे आणि सांगते काय ह्याच्यापेक्षा किती किती डिफरन्सिंग शब्द प्रयोग करते त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची साथ सोडली आणि ते BJPत दाखल झाले. तर ते मीडियासमोर बोलताना, जेव्हा त्याने BJPत प्रवेश केला त्यावेळी पहिल्यांदाच मीडियासमोर बोलताना ते थोडे भावूक झाले होते आणि त्याने कसं शरद पवारांच्या आठवणीनं असं डोळ्याला रुमाल लावला, असं फक्त. ओके, रुमाल लावला. तो अश्रू पण कोणाला दिसला नाही, पण समजून जाऊ 1-2 अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसले असतील. तर ABP माझावर अशी न्यूज होती की शरद पवारांच्या आठवणी, आणि व्हिडिओही तेच दाखवत आहे बरं. मी दुसऱ्या चॅनलवर हा व्हिडिओही बघितला नाही, त्याच चॅनलवर तेच व्हिडिओ एकीकडे दाखवत आहेत असं तोंडाला आपल्या डोळ्याला रुमाल लावलेला, आणि हेडिंग केलं असं की शरद पवारांच्या आठवणीनं उदयनराजे ढसाढसा रडले. अरे, ढसाढसा रडणे म्हणजे काय? कशाला ढसाढसा रडणे म्हणतात? तसंच सेम असं पोटशूळ उठतो का वगैरे, पोटशूळ उठण्याचा प्रश्नच येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर चित्रपट आला, छत्रपती शिवाजी महाराजांवर असंख्य चित्रपट आले, छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आला, तेव्हा कधी ब्राह्मणांचा पोटशूळ उठला नाही. तर आता कशाला उठेल? महात्मा फुले हे काय ब्राह्मण विरोधक होते म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मण्याविरोधात होते, ब्राह्मण विरोधी नव्हते. ब्राह्मण विरोधीच असते तर त्यांनी भिडेंची जागा घेतली नसती त्यांची पहिली शाळा सुरू करायला. आणि मला सांगा, भिडे नावाच्या एका ब्राह्मणानं त्यांना पहिली शाळा चालू करण्यासाठी जागा दिली, हे तर सर्वश्रुत आहे. तर त्याचं ब्राह्मण काढत नाही, त्याची जात काढत नाही. ते ब्राह्मण होते बरं, भिडे असं कोणी म्हणत नाही. जे त्यांच्यावर शेण मारणारे सावित्रीबाई फुलेंवर असेल किंवा महात्मा फुलेंवर शेण मारणारे वगैरे ते ब्राह्मण होते, हेच परत परत ठसवलं जात आहे. आणि आता मला सांगा, एका व्यक्तीवरून जर जात काढणार असाल, जातीचा इतिहास काढणार असाल, तर आम्हालाही बरं आहे. कारण ब्राह्मण एकतर वाद जर सुरू झाला तर मला सांगा, ब्राह्मण हे 1 किंवा 2% असतील आपल्या एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये. ह्याच्यावर ब्राह्मणांची लोकसंख्या नाही.
तर दुसरीकडे बहुजन म्हणजे ब्राह्मणेतर जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्यात कधी ना कधी क्राईम घडतं, कधी ना कधी विकृत प्रकार घडतात. आता त्याच्यावरनी त्याची जात काढायची आणि त्या जातीला बोलायचं, असं उद्यापासून करायचं असेल तर सांगा मला, करू आपण. कारण तुम्हाला माहिती आहे क्राईममध्ये कुठे ब्राह्मणाचं नाव दिसतं का? नाही दिसत. कुठे घोटाळ्यामध्ये ब्राह्मणाचं नाव दिसतं का? हो, नाही दिसत. एखाद्याच म्हणजे तुम्ही जेव्हा 100 घोटाळे करतील इतर लोक, तेव्हा कुठे एखाद्या ब्राह्मणाचं नाव येतं. ते पण मी मी ह्याच्या पण छातीटोकपणे सांगू शकेन की असं नाव पण येत नाही, पण कधीतरी आलं तर. आता हा महात्मा फुलेंचा चित्रपट झाला. दुसरा विषय आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीचा म्हणण्यापेक्षा विवाहित महिलेचा मृत्यू झाला. ती डिलिव्हरीसाठी तिथे दाखल होत होती, पण तिला 5 तास थांबवून ठेवण्यात आलं तिथे आणि 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली, असं एक म्हटलं जातं आहे. आता मी काही डॉक्टरांशी बोलल्यावर मला असं कळलं, 10 लाख रुपयाची मागणी काय? तनिषा भिसेची जी केस होती ती खूप कॉम्प्लिकेटेड होती म्हणण्यापेक्षा सरळ सांगायचं झालं तर तिला एक आजार होता काहीतरी, ती आजारी होती कशात तरी आणि तिला अगोदरच्या डॉक्टरनी असं सांगितलं होतं की जो कुठला आजार आहे तो मी आजारी ते सांगू इच्छित नाही आहे आणि सांगायचं पण नाही मला, कारण जो आजार होता तो एक समजून जा की वेगळ्या प्रकारचा असाध्य असा आजार होता, असाध्य, आणि त्याच्यात प्रेग्नन्सी राहणं हे खूप तिच्या जीवासाठी धोकादायक होतं, असं तिला अगोदरच्या डॉक्टरनी सांगितलं होतं, दीनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांनी नव्हे. तर ज्या डॉक्टरनी तिला सांगितलं होतं की बाबा अशी प्रेग्नन्सी राहणं चुकीचं ठरेल, तिच्या जीवाला धोका होईल. आणि मी तुम्हाला एक थोडं विषयांतर करतो. कधी मित्रांनो लक्षात ठेवा, IVF तुम्हाला एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल ना, तर IVFचा विचार करताना खूप प्रिकॉशनली विचार करा मित्रांनो. कारण IVFची इंजेक्शन ही खूप हेवी असतात. तुम्हाला वाटतं की आपण घेतो इंजेक्शन, मी आयुष्यात मी जवळपास 100-150 इंजेक्शनं घेतली. महिलेला काय होतं एखाद्या, ती इंजेक्शन खूप हेवी असतात. त्या महिलेनं आपल्याला होणाऱ्या संततीच्या आनंदापोटी ती सहन जरी केली तरी तिला पुढच्या आयुष्यात त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे IVFचा सक्सेस रेट हा 30% सुद्धा कमी आहे. म्हणजे IVF जर बघितलं असतं आपल्या परीक्षेमध्ये नापासच आहे, आयुष्याच्या परीक्षेमध्ये म्हटलं तर 30% तिचा सक्सेस रेट कमी आहे. या सगळ्या गोष्टी करून समजा तुम्हाला संतती झाली IVFने, तुम्ही जर खरंच एक नशीबवान असाल आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात संतती झाली, तर तुम्हाला पुढचं आयुष्य त्या महिलेसाठी खूप खडतर राहतं, कारण तिची ऑइली इंजेक्शनं खूप तिला त्रासदायक ठरतात पुढच्या काळामध्ये. बरं, ती इंजेक्शनं वेळेत घ्यायला लागतात. नंतर त्या लेडीजला खूप म्हणजे खूप प्रिकॉशन घ्यायला लागते. कुठे प्रेग्नन्सी राहिली की काही हे करायचं नाही, जड उचलायचं नाही, कधी झोपूनच राहायचं, रेस्टच घ्यायची 9 महिने वगैरे, अशा खूप प्रिकॉशन असतात, तर ते सक्सेस होतं. त्यापेक्षा एक बाळ दत्तक घेण्याचा विचार जास्तीत जास्त करा. तर तरी ही जी महिला आहे भिसे नामक, तर तिच्या कुटुंबियांना सांगूनसुद्धा त्यांनी IVFचा पर्याय केला. IVF ही कृत्रिम गर्भधारणा आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी सांगितलं की IVFमध्ये किती प्रिकॉशन घ्यायला लागते ते तुम्हाला मी सांगितलं. तर IVFमध्ये एवढी प्रिकॉशन घ्यायला लागते ती एका सामान्य महिलेला. आता ह्या महिलेला तर प्रेग्नन्सी नॅचरली ठेवण्यातसुद्धा धोका होता, नॅचरली राहण्यातसुद्धा. आता IVFमुळे तो धोका किती वाढला तुम्ही बघू शकता. तशाही परिस्थितीत तिला कुठल्यातरी डॉक्टरने ह्याने हट्ट केला की आता ते काय त्याची हिस्ट्री अजूनपर्यंत जगासमोर आली नाही. कुठल्या डॉक्टरने केलं किंवा ते का केलं हे माहीत असतानासुद्धा. कारण सध्या फोकस फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आहे. तर तरीसुद्धा तिला प्रेग्नन्सी राहू दिले. परत तिला आय थिंक जुळी राहिली, 2 जुळी प्रेग्नन्सी राहिली, जुळी अपत्य होती त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये. एवढं सहन करणं एखाद्या बाईला कसं शक्य असू शकेल? बरं, तिला ट्रीटमेंट अगोदरची जी होती IVFची वगैरे वगैरे वगैरे, ती ट्रीटमेंट एका हॉस्पिटलला आणि डिलिव्हरी एका हॉस्पिटलला, हा काय प्रकार आहे कळत नाही. डिलिव्हरीसुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये करणे गरजेचं होतं ना, जिथं IVF केलं तिथे. बरं, आता असा एक आरोप होतो आहे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिला 5 तास बसवून ठेवण्यात आलं आणि 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. मी काही डॉक्टरांशी बोलल्यावर मला असं कळलं की ही केस प्रचंड गुंतागुंतीची होती. फक्त डिलिव्हरी एवढाच यामागे गोष्ट नव्हती. खूप तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये करायला लागणार होता, खूप मशिनरीचा वापर करावा लागणार होता. त्यामुळे तिचं बिल 10 लाख रुपये होतं आणि 10 लाख रुपये जे बिल होतं
ते एक एस्टिमेट देण्यात आलं होतं जेव्हा रुग्ण दाखल होतो तेव्हा एक पेशंटचे नातेवाईक खूप जे शिकले सवरलेले असतात ते एस्टिमेट विचारतात की बाबा, नाहीतर हॉस्पिटल एखादं सुजाण हॉस्पिटल असेल जे कसं आहे पुढे वाद व्हायला नको याच्यासाठी काही हॉस्पिटल आहे ते अगोदर सांगतात एवढा एवढा खर्च येईल बरं. तसा त्याने खर्च सांगितला होता. ओके, तसा त्याने खर्च सांगितला होता. असं काही डॉक्टरांनी सांगितलं जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी संबंधित नाहीत, पण ते पुण्यात राहतात, पुण्यातले डॉक्टर आहेत. त्यांनी असंच सांगितलं की एवढे एस्टिमेट त्यांना देण्यात आलं होतं असेल, डोनेशन कुठलं हॉस्पिटल मागत नाही. आता ते झालं आणि तिला 5 तास बसवून ठेवणार. आता तरी पण म्हणू की आपण डोनेशन मागितलं त्याने, 10 लाख रुपये असं आपण गृहीत धरू. तिला 5 तास बसवून ठेवण्यात आलं हेही गृहीत धरू. मला सांगा, तिची तब्येत एवढी खालावलेली असताना दीनानाथ हॉस्पिटल रुग्णालयाकडून तिला जर अशी वाईट वागणूक मिळत होती तर तिच्या जीवाची काळजी कुटुंबियांना असायला हवी होती की नको? आणि जर ती असायला हवी होती तर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लागलीच हलवलं का गेलं नाही? का हलवलं गेलं नाही? मग जे काय असं बघायचं होतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं, तर ते बघता आलं असतं की एवढी फी मागितली माझ्याकडून. त्या मुलीचा जीव वाचणं महत्त्वाचं अगोदर होतं की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची ही सगळे जे काय त्यांच्यामध्ये घाण साचलेली आहे म्हणता तुम्ही, ती बाहेर काढणं महत्त्वाचं होतं. त्या मुलीचा जीव तर वाचू शकला असता कदाचित, पण नाही. कुटुंबियांनी एवढीसुद्धा काळजी घेतली नाही की ते फक्त म्हणतात की इतकी परिस्थिती गंभीर होती तिची आणि असं हॉस्पिटलने तिला वागणूक दिली. अरे, परिस्थिती गंभीर असलेल्या पेशंटला जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये चांगली वागणूक मिळत नसेल तर आपण दुसरीकडे हलवण्याचा विषय मनात घेतो, दुसरीकडे हलवतो आणि ती ॲडमिटही नव्हती झालेली. तर ह्या 2 गोष्टींमुळे आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आता जे काय असेल ते चौकशीत बाहेर येईल. मी असं म्हणत नाही की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोणी चुकलेच नाही. बरं, आंदोलन करते तर त्याच्या पुढचे तुमच्या महिलेचा मृत्यू झाला. ओके, आता त्या हॉस्पिटलमध्ये असं नाही की ते हॉस्पिटल रिकामं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी पेशंट आहेत. त्यांच्या मृत्यूला तुम्ही कशाला जबाबदार होता मग? त्यांच्या मृत्यूला जबाबदार तुम्ही झालात. उद्या काय जर हॉस्पिटलमध्ये नुकसान करता करता तुम्ही त्या रुग्णांना काही इजा पोचवली, इजा झाली असं काय कोणी बघत नाही इजा करताना वगैरे की रुग्ण आहेत वगैरे, कारण जमा खूप हा झालेला असतो. तर त्या रुग्णांची काळजी कोणी घ्यायची आणि त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची याचा कधीतरी विचार केला पाहिजे मित्रांनो. एवढे शिकले सवरलेले तुम्ही म्हणता की आम्ही खूप शिकलो सवरलो, तर शिकले सवरलेत ना तर नुसती बुकं शिकू नका. त्याच्या पलीकडचं पण जग एक असं आहे जे खूप जगायला शिकवतं तुम्हाला, अनुभव जगायला शिकवतं. त्या अनुभवातून तर शाणे व्हा. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आणि हे असं कळलं की बा ही जी भिसे आहे महिला, भिसे नामक महिला, ती एका राजकीय व्यक्तीशी म्हणे संबंधित आहे. इतके वर्ष आदिवासींची लोकं खूप मेली, म्हणजे आजसुद्धा अनेक आदिवासी बायांना मदत मिळत नाही, उपचार मिळत नाही, त्यामुळे तडफडून मारतात. नंदुरबारमध्ये अशी परिस्थिती आहे मित्रांनो, 2-4 गावं अशी आहेत की तिथल्या महिलांना डोली माहिती असेल तुम्हाला, पाळण्यात बसवून एखादी महिला वगैरे आजारी पडली त्यांना डोलीतून आणावं लागतं. त्याचा कुठे रिपोर्ट वगैरे बघितला का तुम्ही? तिथे कोणी जा विचारला मंत्र्यांना वगैरे? नाही. त्याची कोणी चौकशी केली महिला आयोगाने वगैरे? असे का मारतात? तनिषा भिसे प्रकरणाची चौकशी झाली होण्याबद्दल काय नाही. जो चुकला त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. मग तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा कर्मचारी असो किंवा ससून हॉस्पिटलचा कर्मचारी असो, जो चुकला त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. पण लगेचच न्याय करणं, अरे मग न्यायाला हवीत कशाला? तुम्हाला जर असं कळतंय तनिषा भिसे प्रकरणात हॉस्पिटल चुकलंय, तर मग चौकशी समिती कशाला नेमायची, न्यायालय कशाला नेमायची, पोलिसात तक्रार कशाला आहे? तुम्हीच काय तो कायदा हातात घ्या आणि काय करून टाका. मग सगळ्यांना न्याय मिळाल्याचं असं तरी वातावरण देशात तयार होईल. आज असं होतं की न्यायालयात जावं मग ते 3-4 वर्षांनी निकाल लागतो, असं काय होणार नाही. तर मित्रांनो, विषय हा परत ब्राह्मण असा आला. त्याच्यानंतर एक खूप व्हिडिओ बनले गेले बरं लता मंगेशकरच्या फॅमिलीवर. लता मंगेशकरांच्या फॅमिलीवर खूप व्हिडिओ बनवले, त्या कशा स्वार्थी होत्या ते मंगेशकर फॅमिली वगैरे वगैरे. आता त्या स्वार्थी होत्या की कशा, ह्याच्यात मला पडायचं नाही. आता तुम्ही म्हणाल का पडायचं नाही? त्या गोष्टी तुम्ही बरोबर लपवून ठेवता, मला लपवून ठेवण्याचा विषय नाही. त्यांचे विषय मला एक कळतं, एखादा माणूस स्वार्थी असेल. आता एक मी समजतो खूप लोक स्वार्थी आहेत. आता पूर्वीच्या काळात तुम्ही ब्राह्मणांना दोष देत होते, तुमच्या
ब्राह्मणेतर समाज आहे, त्याचे जे नेते आहेत, मी परत म्हणतो, बहुजन समाजातला जो सामान्य माणूस आहे ना, त्याला काय पडलेली नाही, त्याला जगण्याची पडलेली असते. कारण त्याला तोही ब्राह्मण समाजासारखा पिसलेला आहे, तर त्याला जगायची पडलेली असते, त्यामुळे तो ह्या वादात पडत नाही. पण जो कोणी पडतात त्यांचे नेते, तर त्यांना मला असं विचारायचं आहे की तुम्हाला पुढे जाता येत नाही ना, तर त्या ब्राह्मणवाल्यावर कशाला उगाच हे करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना ब्राह्मणांनी विरोध केला नाही का? सांगा, केला नाही का विरोध? आणि त्यांना का नाही केला? मग केला नसेल तर, आणि केला असेल तर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग ते कसे पुढे आले? ते या सगळ्याशी लढून पुढे आले. परदेशात त्यांनी त्या काळात शिक्षण घेतलं. त्यांची परिस्थिती काय अशी खूप चांगली होती अशी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती खूप चांगली होती असं नाही, पण ते लढले. त्यांनी ठरवलं की शिकायचं आहे. त्यांचे वडीलही खूप सामान्य होते, असं काही नाही की ते खूप उच्च शिक्षित होते, पण त्यांनी ठरवलं शिकायचं. त्यांना समजा ब्राह्मणांनी त्रास दिला असेल तर त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या लढत लढत त्यांनी पुढे गेले. त्या काळात ते परदेशात गेले, आणि आजसुद्धा तुम्हाला शिष्यवृत्ती परदेशात जायची शिष्यवृत्ती लागते, आणि एवढं करूनसुद्धा तुम्ही ब्राह्मणांना दोष देता, ते काय सोडत नाही. मला सांगा, हे लोक जे बहुजनांमधले पुढे आले, मोठे महापुरुष बनले, ते कसे बनले? त्यांना का ब्राह्मणांनी विरोध करून सुद्धा ते कसे बनले? त्यांनी असं कधी म्हटलं नाही, आणि ते ब्राह्मणांवर टीकाही करीत बसले नाही. त्यांनी फक्त एक केलं असेल, एक दोन वेळा. पण तुम्ही ज्या पद्धतीने टीका करताय, रोज उठलं की तुम्ही मित्रांनो देवाचं नाव घ्यावं सकाळी उठल्यावर, देव तुम्हाला पावेल, ब्राह्मण का तुम्हाला पावणार नाही. मध्ये ते मनोज जरांगे पाटील नावाचे गृहस्थ मराठा आंदोलन करताना त्याने एक असे वेगवेगळे नियम काढायचे रोज. त्यांच्या नियमानंतर मराठा समाजाने विचारायचं सोडून दिलं, कारण ते म्हणते कोण रोज नियम काढतात. त्यांनाच आठवायचं नाही की पहिल्या दिवशी आपण काय नियम काढला होता ते. म्हणे कधीसुद्धा ब्राह्मणांना पूजेला बोलवायचं नाही आपल्याकडे. आता तुम्हाला सांगू, या जगाच्या पाठीवर ब्राह्मणांसारखी हुशार जात नाही. तुम्ही किती त्यांच्या ऑपोजिटमध्ये व्हिडिओ बघा, पण हे वाक्य तुम्हाला मान्यच करायला लागेल. आता ते कसं मान्य करायला लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगतोय. जगाच्या पाठीवर ब्राह्मणांसारखी हुशार जात नाही. मी 2 जाती बघितल्या, ब्राह्मण आणि मारवाडी. गुजरातीमध्ये मारवाडी. त्यांना बरोबर कळतं की एक धंदा आपला बंद पडत आला की दुसऱ्या व्यवसायात पटकन उडी मारायची असते. तुम्हाला उदाहरण सांगतो. आता ह्या मनोजराव जरांगे पाटील साहेबांनी असा एक हे काढला की ब्राह्मणांना पूजेला बोलवायचं नाही. मला सांगा, कुठला ब्राह्मण तुमच्या दारात येतो की मला पूजा करण्याची संधी द्या, मला मदत करा? कुठे सुद्धा येत नाही. तुम्हीच जाता त्यांच्या दारामध्ये. आणि असं एखाद्या ब्राह्मणाचं पूजा अर्चा करून पोट भरत नसेल तर त्यानं आत्महत्या केली अशी कुठे बातमी आली का हो? सांगा ना, कुठे बातमी आली? कुठे सुद्धा नाही आली. मराठा लोक आरक्षणासाठी लढत होते, ओके. त्या इतर समाजामध्ये कोणी कर्जबाजारी म्हणतो, कोणी आणि काही म्हणून आत्महत्या करतात. ब्राह्मण समाजातला माणूस कधी आत्महत्या करताना दिसला का? बघा. तुम्हाला ज्या प्रॉब्लेम आहेत त्याच्यापेक्षा काही पटीने प्रॉब्लेम ब्राह्मणांसमोर आहे. त्यांना ब्राह्मणात तर लोकांना फेस करायला लागतो. जे अवतीभोवती अगदी चक्रवात सापडलेला ब्राह्मण, म्हणजे चारही बाजूने हे सगळे ब्राह्मणेतर समाज आहे. आता मी तुम्हाला परत सांगतो, तिथला काही सामान्य माणूस कसा ब्राह्मणाशी अटॅच नाही असं समजू नका. खूप लोक अटॅच आहेत, आणि ते वैयक्तिकदृष्ट्या ब्राह्मणांना मानतात. मी म्हणून परत एकदा सांगतो, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, किंवा ते खूप आहेत. उलट मला नेहमी वाटतं की खरे शिकले सवरलेले ते अडाणी जरी लोक असले, बहुजन समाजातले इतर गावागावात राहणारे, ते अडाणी जरी असले तर त्यांना खूप अक्कल आहे. कारण त्यांना एक कळतं की जो आपला शेजारी, मग तो ब्राह्मण असो, बौद्ध असो की कोणी असो, आपल्या संकटाच्या काळी पहिला तो धावून येणार आहे. दुसरा कोणी आपला नातेवाईकसुद्धा नंतर येईल, किंवा हे व्हिडिओ बनवणारे कधीच आपल्या कामी येणार नाही, हे त्यांना माहिती आहे. तर या मनोजराव जरांगे पाटीलनी आरक्षणासाठी काही मुद्दे ठेवले की आरक्षण का हवं मराठ्यांना. तर मराठी हे जमीनदार होते, पण आता ते जमीनदार राहिलं नाही म्हणे. त्यांच्या जमिनीचे जसजसं त्यांच्या पिढ्या वाढत गेल्या पुढे, तसतसे त्यांच्या जमिनीचे तुकडे पडत गेले. आता मला सांगा, मला जरांगे पाटीलना एक विचारायचं आहे, तुमच्या जमिनीचे तुकडे पडत गेले तुमच्या पुढच्या पिढीनुसार, जसं ते वारसा हक्काने जमिनी वाटप झालं तसं. ब्राह्मणांचं असं झालं नाही का? ब्राह्मणांच्या जमिनी काय तशाच राहिल्या एकाच्याच नावावर, त्यांचे पुढे तुकडे पडत गेले. पण तो लढतोय. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांचा
खरा मावळा जर कोणी असेल तर हा ब्राह्मण आहे. कारण तो लढतोय, तो आत्महत्या करीत नाही, तो भेकडासारखा पळून जात नाही. ज्यावेळी शिवाजी महाराजांचं एक हे होतं, ज्यावेळी जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं, त्यामुळे त्यांनी केलेले स्वराज्य त्यांच्या हयातीपर्यंत टिकलं. पुढचे जे महाराज होते, सगळे महाराज, त्यांनी कधीसुद्धा त्यांच्या विचाराचा अवलंब केला नाही. युद्ध हे गनिमी काव्याने लढलं जातं. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातून दिलेला एक धडा आहे आपल्याला, पण तो मराठा समाज विसरला. गनिमी काव्याने कसा लढतात, आणि गनिमी कावा घालणारा कोण, तर मनोज जरांगे पाटील. अरे मनोज जरांगे पाटील ना त्यांना त्यांच्या जे हे होतं, त्यांच्या अवतीभोवती वातावरण कसं तयार केलं गेलं, आणि त्यांना मध्येच आता चक्रीवात कसं अडकवलं, आणि त्यांचा मराठा समाजाचा प्रश्न जो होता आरक्षणाचा, तो कसा लांब गेला त्यांचं त्यांनाच कळलं. आणि हे गनिमी कावे खेळणं म्हणजे आपण कुठे आहोत, कुठे चाललो याचा कधीतरी मित्रांनो विचार करायला हवा. मी नेहमी म्हणतो, जोशी नावाच्या जोशीनं वाईट केलं काय, तर त्या जोशीचं नाव घ्या. त्याला नाव आणि आडनाव कशाला ठेवलेले आहेत, नाव आणि आडनाव कशाला ठेवलेले आहेत, त्याला उद्देशून बोलायला. त्याला उद्देशून बोला ना, की अमुक अमुक जोशी हे करता. तुम्ही जाती कशाला काढता, आणि जाती काढत असाल तर उद्यापासून जेव्हा जेव्हा विकृत चाळे महाराष्ट्रात दिसतील, विकृत प्रकार, त्यावेळी प्रत्येकाची जात काढून त्याची विकृती कशी आहे त्या जातीमध्ये ते बाहेर काढायला, काय कमी करायला त्याला किती वेळ लागतो. तुमच्या रोज बातम्या असतात विकृतीच्या. तो अक्षय शिंदेनं मध्ये विकृतीपणा केला, त्याला एन्काउंटर केला, अशी कितीतरी उदाहरणं सांगपर्यंत उदाहरण सांग. खैरलांची प्रकरण, ती विकृती कोणाची होती, ब्राह्मणाची थोडीच होती. त्या सगळ्यांच्या जाती काढून जो रोज व्हिडिओ बनवायचा झाला, तर तुमच्या जातीतले लोक तर तुम्हाला विचारतील का, बघा हे व्हिडिओ बनवणार आहे ना. म्हणून मला म्हणायचं आहे, तुम्ही कुशाल बोला, ब्राह्मणातल्या सगळ्यांना सोडू नका असं मी म्हणत नाही, सोडा असं मी म्हणत नाही. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चुकलं तर त्याला जोडा वैचारिकदृष्ट्या, कायदा हातात घेऊन नव्हे बरं, वैचारिकदृष्ट्या. उद्या कोण जोशी चुकला तर त्याचं नाव घ्या ना, अमुक अमुक जोशी. आम्ही सुद्धा घेऊ ना, आम्ही समजा, म्हणजे इतर लोक ब्राह्मण घेतातच, त्याचं नाव घेतात, त्याची जात नाही काढत कधी. अक्षय शिंदे याची कोणी जात काढली नाही, तो कुठल्या जातीचा होता, कुठल्या ब्राह्मणाच्या यूट्यूब चॅनलवर बघा बरं, असं कुठे आहे का त्याच्या जातीवर घसरलेलं नाही. पण तुम्ही घसरता मात्र, हा काय प्रकार आहे. आता राहता प्रश्न तुमच्यावर अन्याय अत्याचार झाल्याचा. पूर्वीच्या काळात अन्याय अत्याचार खूप झाले इतर समाजांवर, ते ब्राह्मणांनी केले वगैरे वगैरे. त्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. ब्राह्मणांनी जर अन्याय अत्याचार केले तर तुमच्या त्या पूर्वजांनी सहन केले, बरोबर. त्यांनी त्यावेळी ब्राह्मणांना ठोकायला पाहिजे होतं. जे कोणी अत्याचार ते केले नाही, ते निमूटपणे त्यांनी सहन केले. ओके, आज तुम्हाला ब्राह्मण जवळ करायला लागले. ओके, आता तुम्ही म्हणाल जवळ करायला लागले, 1-2 ब्राह्मणांची उदाहरण देऊ नका. मी खूप उदाहरणं बघितलेली आहेत अशी, की ब्राह्मण इतर समाजामध्ये, आज बघा ना, तुम्हाला उदाहरण देतो, ब्राह्मणांच्या मुली सगळ्या समाजामध्ये गेले आहेत लग्न करून. म्हणजे याचा अर्थ काय, तर ब्राह्मण समाज तुम्हाला जवळ करू इच्छितोय. पण तुम्ही त्यांचे काय म्हणतात ते, तुम्ही त्यांना दोषी ठरवताय, तुम्ही त्यांना वैचारिकदृष्ट्या मारझोड करताय. तर हे कसं काय, म्हणजे तुमचे पूर्वजां ज्यांना छळलं ब्राह्मणांनी म्हणतात, त्यांनी छळून घेतलं, आणि त्यांना त्या पूर्वजांना कोणीच काय बोललं नाही. या ब्राह्मणांनी केलं त्यांना कोणीच काय बोललं नाही. त्यांनी ते करत गेलं अत्याचार, तुमची पूर्वज सहन करत गेले. मग आता जे लोक तुम्हाला जवळ करतायत त्यांना तुम्ही त्याची शिक्षा का देता, हा कुठला न्याय आहे तुमचा. याचा एकतरी उलगडा होते, हा कुठला न्याय आहे तुमचा, आणि त्याच्यामागे तुमचा हेतू तरी काय. मित्रांनो, कधीतरी आपल्याला हे महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, याची कधीतरी चिंता करा. महात्मा गांधीजींची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी नथुराम गोडसे, तुम्हाला ब्राह्मणवाद तेव्हापासून कसा होता तुम्हाला सांगतो. जुन्या इतिहासाच्या पुस्तकात जर तुम्ही वाचले असाल, ज्याच्यात गांधीजी हत्येचं प्रकरण आहे, त्या इतिहासात असं होते की नथुराम गोडसे नावाच्या हिंदू मातेपेरूनं गांधीजींची हत्या केली. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकात जर वाचलंय तर असं म्हटलेलं नाही की अफझल खान नावाच्या मुस्लिम मातेपेरू किंवा औरंगजेब नावाच्या मुस्लिम माथेपेरू बादशहानं संभाजीराजांची हत्या केली अशी क्रूरपणे, असं कुठेही म्हटलेलं नाही. कुठे असेल म्हटलेलं तर मला दाखवा, कुठेही म्हटलेलं नाही. फक्त गांधीजींना मारणार तो हिंदू माथेपेरू, कारण तो ब्राह्मण होता. मित्रांनो, तुम्हाला फॅक्ट सांगतो, त्यावेळी ब्राह्मणांची पूर्ण घरं जाळण्यात आली. ब्राह्मण समाज जो प्रगतिशील होता तो शून्यावर आला. पण आजसुद्धा तुम्हाला मान्य करायला लागेल की प्रगतिशील समाज कोण आहे,
तर ब्राह्मण म्हणा. ब्राह्मण म्हणायला लागेल का? कारण तो आजसुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला ना. हां, 1-2 ठिकाणी निवेदन दिले असते, पण तो रस्त्यावर उतरला ना की आम्हाला आरक्षण हवं आहे. पण तुमच्यामध्ये इतर ब्राह्मणेतर समाजांमध्ये मी मागास अशी म्हणण्याची स्पर्धाच लागलेली आहे. कोण मागास आहे? मी मागास, मला अक्कल नाही अशी म्हणण्याची स्पर्धाच लागलेली आहे. का तर तुम्हाला बघा ना, तुम्ही जेवढे शिकले सवरलेले आहात, तुम्ही एवढे बुद्धिमान आहात, तर करा सगळे आरक्षण रद्द आणि या खुल्या गटात ब्राह्मणांसमोर वैचारिक लढायला. कोणाला बुद्धिमत्ता जास्त आहे किंवा कोणाला काय आहे ते. या ना, करा आरक्षण बंद आणि या. तिथं फाटते का बरं मग तुमची? तिथे तुम्हाला भीती का वाटते की ब्राह्मण पुढे जाईल आपल्या आरक्षण जर नसलं तर? मग आहे ना, काही गोष्टी आहे ना मित्रांनो, ब्राह्मणांनी तुम्हाला मान-सन्मान द्यावा आणि तुम्ही त्यांना मान-सन्मान द्या. तर सामाजिक सलोखा नीट राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.